हॅलो, नमस्कार. जर तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल आणि केसांची ग्रोथ थांबली असेल, तर सर्व समस्यांवर आज आपण घरच्याच वस्तू वापरून आयुर्वेदिक असं नॅचरल तेल बनवणार आहोत. तर बघा, माझ्या बागेत हे नागवेलीचं वेल लावलेलं आहे, तर त्याचे आपण पाने तोडून घेऊ. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकतात. माझ्याकडे होते म्हणून मी थोडं जास्तच पाणी घेतले. तुम्ही 2-3 पाने घेतले तरी चालतील. त्यानंतर आपल्याला जास्वंदीची पाने देखील आपण तोडून घेऊया. जास्वंदीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी भरपूर प्रमाणात असते आणि व्हिटॅमिन सी सुद्धा असते. जे काही तुमच्या केसांमध्ये कोरडापणा आला असेल तो दूर होतो. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि कडुलिंबाची पाने देखील घेऊन घ्यायची. हे पाने घेतल्यामुळे तुमच्या केसांमध्ये जर कोंडा झाला असेल आणि डोक्याला खाज येत असेल तर हे कडुलिंबाची आणि कढीपत्त्याची पाने गुणकारी ठरतात. त्यानंतर आपल्याला थोडे कोरफड देखील घेऊन घ्यायचे. 2 मोठे चिरलेले कांदे आपल्याला घ्यायचे आहेत. 1 चमचा आळशी, 2 चमचे मेथीदाणे आणि आवळा असेल तर आवळा घ्या, नाहीतर आवळा पावडर. आवळ्याचा कीस तयार केला आहे तो मी घेऊन घेतला आहे. तर त्यानंतर आपल्याला खोबरेल तेल हवं आहे. आमच्या इथे घाण्याचं तेल मिळतं, म्हणजेच की घाण्यावरून खोबऱ्याचं तेल मी आणलेलं आहे. तुमच्याकडे नसेल मिळत तर तुम्ही पॅराशूटचं किंवा इतर कुठल्याही कंपनीचं खोबरेल तेल घेऊ शकतात. तर आपल्याला कमी गॅस करून तेल हे कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि त्या ज्या काही वस्तू होत्या आपल्या मेथी, अळशी, कांदे, आवळे हे सर्व वस्तू आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला एकदम मंद आचेवर बनवायचं असतं. जास्त आपण फुल गॅस केला तर आपले सर्व वस्तू करपू शकतात आणि आपले तेल खराब होऊ शकते. म्हणून एकदम हळू आचेवर आपल्याला तेल हे बनवायचे असते. त्यानंतर मी 3 चमचे इथे एरंडेल तेल वापरले आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर तीळचे तेलसुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकतात. एरंडेलचं तेल वापरल्यामुळे आपल्या केसांची जी काही ग्रोथ थांबली आहे ती परत होण्यास सुरुवात होते. परत आपल्याला नवे केस यायला सुरुवात होते. त्यानंतर जी काय आपण झाडांची पाने तोडली होती ते एक एक करून आपण टाकून घेऊया. सर्वात अगोदर मी कढीपत्ता टाकून घेतला. त्यानंतर जास्वंदीची पाने आणि फुले टाकून घ्यायची आणि आपल्याला कोरफड हे सर्वात शेवटी टाकायचे आहे. सर्व पाणी आपल्या चमच्याने हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता कोरफड टाकणार आहोत याच्यात. जसे जसे आपले पानं शिजायला लागतील तसे तसे आपल्या तेलाचा कलर हा चेंज व्हायला लागतो हळूहळू. तर हे तेल आपल्याला मंद आचेवर तयार करायचे आहे. जास्त फुल गॅस करू नका, म्हणजे की जास्त फुल गॅस केला तर आपली सर्व जिन्नस हे जळून जातील आणि आपले तेल खराब होईल. तर स्लो गॅसवरच आपल्याला हे तेल तयार करायचे आहे. तर पहा, आपल्या तेलाचा कलर हळूहळू बदलू लागला आहे. तर अजून आपण 10 ते 15 मिनिट अशाच पद्धतीने स्लो गॅस करून हे तेल उकळून घेणार आहोत. हे तेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लावता येते. याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. याच्यात आपण सर्व नॅचरल वस्तू वापरून तेल तयार केले आहे. तर पहा, आपलं तेल आता पूर्णपणे तयार झालेले आहे. आधी आपण तेल टाकले होते तर ते किती पांढरे शुभ्र होते आणि आता तेलाचा कलर तुम्ही पाहू शकता. जे काही आपण वस्तू वापरल्या होत्या त्याचे सर्व गुणधर्म याच्यात उतरले आहेत. तर पहा, हे तेल थंड करून आपल्याला एका काचेच्या बरणीत काढून घ्यायचे आहे. तर पहा, घरच्याच नॅचरल वस्तू वापरून आयुर्वेदिक असं तेल आपलं तयार झालेलं आहे. तेल तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा.